माझे सारखे राहिलेले गाठी कोथिंबीर कशी दिली? 20 रुपये. दोन द्या मला चांगली. पिशवी नाही का? पिशवी द्या ना. 100 तो खायला लागले उभं राहून. कांदा पात कशी आहे? 20 रुपये. आणि ते कशाची फुलं आहेत? हातग्याची फुलं नाही कोणची घ्यायची? 20 रुपये. हा ना. चला इकडे तुम्ही संपला आता. एवढं मोठा माणूस मुसलमान फुलावरती तुला फ्लावर कसं? 50ला. कसं बसतंय कसं आहे रे? काय लागा कमी नाही का? किती झालं? 20 रुपये. पिशवी नाही. तिकडं नाही. तिकडं बी आहे का? तिकडं पण आहे. काय घे मेथी पालेभाजी की मग आहे का तिथे? बोलतो पण असं नाही. गवार गवार कशी? मेथी कितीला? मेथी 50 रुपये. 50 रुपये. चला किती घ्यायच्यात मला? किती घ्यायच्यात? 90. मेथीच घ्यायला मग काय तर मेथी बघा तुम्ही कसली लाल पण 50, 40. नको चला तिकडनंच घे तुम्ही. इथून कुठं वाजा उचलू. चला ते पाऊस झालं इथपर्यंत पाणी होतं. हा ना. नदीचं ना. आपल्याला बाजार बघायचा होता काय कसा असते. मरण महाग असते. आमच्या कधी लागते आठवडा बाजार. बरोबर आहे. आमचं घर बोलवलं किराणा. या भाजी बघू तरी भाऊ. बघायला तरी या. तुमचं काय काय घ्यायचं? नको लसूण आहे. हाय काय घ्यायचं मग? ओली बेळ खायची. हाय एव्हरीवन. तर आज होता शनिवार आणि काष्टीमध्ये दर शनिवारी
आठवडी बाजार भरतो भाज्यांचा, त्यासाठी मी आले होते. आज संध्याकाळीच आम्ही निघणार होतो पुण्याला, त्यामुळे म्हटलं दुपारी जाऊन थोडेफार भाजी घेऊन जावं इथून, कारण इथे फ्रेश भाजी वगैरे मिळते भरपूर शेतकऱ्यांची, त्यासाठीच मी आले होते. आणि भाजी वगैरे घेऊन आम्ही लगेच दुपारी 4 वाजता वगैरे निघालो परत पुण्याला येण्यासाठी. तर हे भाजी घेऊन झाली होती, घरी आलो, थोडा वेळ थांबलो, त्यानंतर निघालो मग रिटर्न पुण्याला. दिवाळीत असं पहिल्यांदाच झालं होतं, फर्स्ट की आम्ही इथे आलो आहे दिवाळी साजरी करायला. याआधी कधी दिवाळीत नाही आलो, वर्षातनं एकदाच येतो आम्ही यात्रेसाठी, ते पण मे महिन्यात. पण यावेळेस म्हटलं चला सगळे जाऊन येऊया, फ्रेश पण वाटेल, खूप दिवस झाले घरीच आहे, कुठं बाहेर पण जात नाही, आणि इकडची पण थोडी सगळ्यांना भेटून पण होईल, त्यामुळे आम्ही आलो होतो गावी. आणि आता 2 दिवसासाठी आलतो, पण म्हणता म्हणता 4 दिवस राहिलो आणि आता रिटर्न चाललो आहोत. दुपारी 4 वाजता निघालो होतो आणि काही खायची तर काही इच्छा नव्हती, त्यामुळे दुपारी काय आम्ही जेवण वगैरे केलं नाही, फक्त थोडं फराळाचंच खाल्लं होतं. आणि त्यामुळे प्रवासात खूपच डोकं दुखत होतं. ते संध्याकाळी 5-6च्या दरम्यान असं खूप असं आभाळ पण आलं होतं आणि डोकंही दुखत होतं. त्यामुळे मग पुढं जाऊन आम्ही इथे वाजेचं एक वडापावचं शॉप आहे हायवेला, शिक्रापूर रोडला, तर तिथे जाणार होतो चहा पिण्यासाठी. किती मस्त दिसतं. सॉरी, सनसेट बघायचं होतं मला. बघ की मध्ये जाणार कडवळ गेलं. सनसेट आहे काही मग काय. इथे आल्यानंतर हॉटेलमध्ये ऑर्केस्ट्रा होता बहुतेक आजचा दिवस. तो खूप सुंदर गाणं गात होता आणि ते माझ्या पिल्लूला काय समजत होतं माहीत नाही, पण तो ऐकतही होता आणि बघतही होता, खूप मन लावून बघत होता. आणि म्हटलं चला तो पण एन्जॉय करतोय काहीतरी. त्याची एक झोप झाली होती गाडीत, त्याच्यामुळे तो असं बसला होता शॉक लागल्यासारखा. आकाश भोसरी ये जे छानशा या उपहारगृहामध्ये आलेल्या आपल्या सर्व ग्राहकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर थोडं एक अर्ध्या तासाच्या अंतरावर एक SK हॉटेल म्हणून आहे हे, तिथं म्हटलं आपण जेवण करून जाऊया, कारण की संध्याकाळी घरी जाऊन स्वयंपाक करायचं म्हटलं की खूपच ताण होईल. म्हणून प्रवीण म्हटलं की आपण जेवण करूनच जाऊया. इथे ऐकलं होतं की मटण वगैरे खूप छान मिळतं, त्यामुळे मग म्हटलं चला खाऊनच जाऊया इथे. तसं आवडलं, मला काही एवढं आवडत नाही बाहेरचं नॉनव्हेज, प्रवीणला पण आवडलं थोडंफार. हॉटेल तसं छान होतं. लायन नाही येते, टायगर बी नाही येते. टायगर नाहीये ते बियर डिअर डिअर बियर नाही डिअर. मसवडी नॉर्मल, अरे ग्लास देना.
बाबाला सांग. काय खेळतो? डोका. काय केलं परशा जोका उंच उंच म्हण. उंच माझा डोका म्हण. किती छान आहे. बघ ना बाहेर, बघ बाहेर. किती खायची तुला अशी किती खायची सांग बरं सॉरी मला 2 खायचे. तुला सॉली अयो फरकाटे. तुला किती खायचे 2 खायचे परत म्हण. बारच पैकी बघ खिडकीच्या. काय किती खायची तुला परत म्हणशील परत म्हणशील का चला आशिम घ्यायची आता आपल्याला नाही ह्याला नाही कुठेले द्यायचं. हा गंदा बच्चा आहे. आशिमचे दुकान कुठेले गंदा बच्चा आहे हा. मला अजिबात द्यायचं नाही. हाट म्हणतोय ना बाबाला, हाट म्हणते ना तू. नाही म्हणत मला तर देणारच नाही. तिथे बाबा आहे शिंदे दुकान, तिथे ह्याला देऊ नको. कुठे रे आशिमचे दुकान संध्याकाळी 7-7:30च्या मध्ये आम्ही इथे येऊन पोचलो घरी. आणि आल्या आल्या हे पसारा असंच टाकलाय. आणि पिल्लू आणि त्याचे बाबा बघा मस्त इथे बेडवर लोळत आहेत. म्हणजे ते पिल्लूला आमचं असं आहे की कुठेही जा पण घरी आल्यानंतर जे सुकून असतं ना ते खरंच त्याला असं खूप खूप आनंद होतो. म्हणजे त्याचा बेड, त्याची रूम आणि तो बस तो सोडतच नाही अर्धा पाऊण तास बेडला. माझा बेड असं करत. हे सगळे इथे खेळत आहेत. त्याचं छान असं चाललंय, काहीतरी गप्पा मारत बसलाय आपल्या बाबांसोबत. मस्ती करत बसलाय दोघं. त्यांना काय घरी आल्याचा आनंद आणखी काय. आणि इथे माझा अवतार. म्हणजे एवढं जेवण करून चहा पिऊन बी माझं डोकं काय थांबत नव्हतं दुखायचं. खूप भयंकर दुखत होतं. त्यानंतर रात्री मी झोपताना गोळीत खाऊनच झोपले. आणि बहुतेक इथे पाऊस पडून गेला होता आम्ही नसताना पुण्यात. ते बाल्कनीची पूर्ण वाट लागली होती. किचनची बाल्कनी सगळं ते समोर झाडाचा सगळा कचरा आलेला दिसतो इथे. हे सगळं हे सकाळीच मी साफ करणार. आता काय मी साफ करत बसणार नाही आहे. हे लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो. तसंच पाकीचं पूजेचं सामान उचललं पण दिवे तसेच ठेवले होते. काही त्याच्यात तूप होतं त्यामुळे ते पेटून गेले ते. आणि आल्यानंतर मी हे लावले लाईटिंग. जाताना बंद करून गेले ते, आल्यानंतर पहिले लाईटिंग लावले. आणि हे हॉलची बाल्कनी आहे त्याचा बी नुसता राडा झाला होता. सगळं ते झाडाचंच येत असणार आहे.